रसिकांची भूमी, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी. या मातीने आपल्याला अनेक थोर कलावंत सुद्धा दिले. मराठी रंगभूमी ही मराठी परंपरेने दिलेली देणगी आहे. अशा थोर कलावंतांपैकी 2 दिग्गज कलावंत आज आपल्याला इथे लाभले आहेत. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, स्वगृहे पूज्यते पिता, स्वग्रामे पूज्यते प्रभू, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. ह्याचा अर्थ असा, घरामध्ये पालकांची पूजा होते, स्वर्गात देवाची, तर स्वतःच्या राज्यात राजाची पूजा होते. परंतु एक विद्वान, मग तो कोणताही क्षेत्रातील असू दे, तो सर्वत्र पूजला जातो. ते आले, त्यांनी पाहिलं, ते लढले आणि त्यांनी सर्व रसिकांची मनच नाही जिंकली, तर मनावर राज्यही केलं. शिर्या, असं म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येणारे एकच व्यक्तिमत्व, ते म्हणजे आपल्या सर्वांचेच लाडके श्री गंगाधर टिपरे. मी असा कसा वेगळा म्हणणारा नंदू विसरणं तर शक्यच नाही, नाही का? वासूची सासूमधील स्त्री भूमिका, हसवा फसवीमधले चिमणराव यांनी आपल्याला खूप हसवलं. तसेच चौकट राजातील नंदूने हिलावून सोडलं. एवढंच नाही तर रातरारंभ झपाटलेला मधील तात्या विंचू यांनी तर अक्षरशः थरकापच उडवला. तर कधी महात्मा गांधी बनून आदर्श जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकवलं. फक्त मराठी किंवा हिंदीपुरती आपली कारकीर्द सीमित न ठेवता तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणंही त्यांनी वाजवलं. 30 वर्षाहून अधिक कारकीर्द असलेल्या या दिग्गज कलाकारांनी बालगंधर्व पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार देखील पटकावले. असे हे चतुरस्र अभिनेते माननीय श्री दिलीप प्रभावळकरजी यांचं मी स्वागत करते. एक सात्विक चेहरा, प्रेमळ आवाज आणि सहज अभिनय. त्यांना पाहिल्यावर असं वाटतं आपल्या घरात अशी एक तरी व्यक्ती हवीच. कधी आई बनून, कधी आजी बनून त्यांनी आपलं मन जिंकलं. गेली जवळपास 40 वर्ष त्यांनी नाट्यभूमी आणि चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने गाजवली. बॅरिस्टर, नटसम्राट, एकच प्याला, सख्खे शेजारी, प्रेमा तुझा रंग कसा, आनंदी गोपाळ, कन्यादान अशा नाटकांमधून आपण त्यांना ओळखतोच. 7च्या आत घरातमधील शिस्तबद्ध आजी, तर बालगंधर्वमधील नारायणाची आई या व्यक्तिरेखा तर आपल्या नेहमीच लक्षात राहतील. फक्त मराठीच नाही तर तेजाब, चांदनी, जोश, अशोका यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाच्या छटा उमटवल्या. तसंच प्रपंच, अग्निहोत्र, कुंकू आणि सध्या गाजत असलेली झी मराठीवरील तुझं माझं जमेना या मालिकेतील साने काकूंना तर आपण रोजच पाहतो. त्यांनी तू तिथे मी या सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड पटकावला. त्याचप्रमाणे या त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीमधील कार्यासाठी गंगा जमुना या अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित केलं. तर स्वागत करूया या लोकप्रिय अभिनेत्रीचे माननीय श्रीमती सुहास जोशी यांचं. आता मी आपले प्राचार्य डॉक्टर ऋषिकेश सोमण सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या मान्यवरांचा सत्कार करावा.
आता मी आपले परीक्षक माननीय श्री दिलीप प्रभावळकरजी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. तुमचा उत्साह खूप इन्फेक्शस आहे, संसर्गजन्य आहे. आम्हाला खूप उत्साही वाटते बघताना. सर्वप्रथम मी या संयोजकांचे आणि तुम्हा उत्साही मंडळींचं मी खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण मुळात ही संकल्पना अभिवाचनाची स्पर्धा ही अतिशय उत्तम आहे. मी पहिल्यांदाच अशा स्पर्धेला परीक्षक राहिलो. मी अनेक ठिकाणी परीक्षक राहिलेलो आहे, एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा, पण अभिवाचन स्पर्धा हे अतिशय नवीन हे होतं आणि मला खूप आनंद झाला. खूप मोलाचं आणि महत्त्वाचं असं हे आहे असं मला वाटतं अभिवाचन स्पर्धेचं प्लॅटफॉर्म, स्टेज. मगाशी यांनी जे आता माझी ओळख करून देताना जे उल्लेख केले ते आबा टिपरे काय किंवा चौकट राजा काय किंवा तात्या विंचू काय किंवा महात्मा गांधी काय, हे सगळे रोल्स करायला मला माझ्यातल्या वाचिक अभिनयाची खूप मदत झाली. म्हणजे आधी मला आवाज सापडला, मग रोल सापडला, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर याच्याबद्दल मला असं वाटतं की मी कामही केलेली आहेत, नाटकं पाहिलेली आहेत आणि मगाशी म्हटलं ते आपण परीक्षणही केलेलं आहे. तर मला स्वतःला असं नेहमी प्रामाणिकपणे वाटतं की हे वाचिक अभिनय हे थोडंसं दुर्लक्षित अंग आहे सध्याच्या काही वर्षात मी जी बघितलेली आहे स्पर्धा त्याच्यामध्ये. म्हणजे बाकी प्रेझेंटेशन, सादरीकरण, बाकी नेपथ्य, संगीत सगळं खूप छान असतं त्याच्यामध्ये, पण साऊंड इफेक्ट्स वगैरे, पण जेवढं लक्ष याच्याकडे द्यायला पाहिजे तितकं वाचिक अभिनयाकडे लक्ष दिलं जात नाही असं माझी समजूत झाली. म्हणजे आवाजाचा वापर कसा करावा, प्रोजेक्शन, आवाज फेक कशी करावी, ॲक्सेंट कसा असावा, पट्टी कुठली असावी, व्हॉल्यूम कसा असावा, नंतर सगळ्यांचा ताळमेळ कसा जमावा. म्हणजे जसं आपण स्कूल ऑफ ॲक्टिंग अशी स्टेजवर वेगळी असू शकते, तसंच आवाजाच्या पट्ट्या किंवा आवाजाची जात वेगळी असू शकते प्रत्येकाची. तर त्याच्याकडे अजूनही सुधारणेला वाव आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आजची स्पर्धा मी बघितली, त्याच्यामुळे मला खरंच प्रामाणिकपणे सांगतो की याच्यामधनं बक्षिसं ठरवायला आम्हाला जरा त्रास पडला, कारण सगळ्यांचा दर्जा ऑलमोस्ट सारखा होता. खूप दर्जेदार तुम्ही आज प्रेझेंटेशन सगळं केलं की जनरली फायनलला ज्याला चालू वाटतं म्हणजे जवळपास सारख्याच दर्जाची सगळी ही होती. काही वर्षापूर्वी मला असं आठवतं की आता ते किती बरोबर आहे किंवा चूक आहे मला माहीत नाही, पण दिग्दर्शक या वाचिक अभिनयावर, सुहासला माहिती आहे, खूप मेहनत घ्यायचे. म्हणजे त्यावेळेला वेळही भरपूर असायचा नटांकडे आणि दिग्दर्शकाकडे आणि प्रोड्युसरकडे. त्याच्यामुळे पहिले दीड ते दोन महिने आम्हाला तालिमीला मिळायचे आणि त्यातले पहिले काही 2 ते 3 आठवडे फक्त सर्क्युलर असे वर्तुळाकार खुर्च्यांमध्ये बसून फक्त बोललं जायचं. म्हणजे फक्त वाचिक अभिनय, फक्त बोललं जायचं. त्याच्यावर मग तो आवाजाचा वापर कसा करावा, त्याची कशी लय कशी गाठावी, कसं हे करावं, ह्याच्यावर मेहनत घ्यायचे दिग्दर्शक. आणि नंतर बऱ्यापैकी संवाद तोंडात बसले, पाठांतर नाही म्हणत मी, संवाद तोंडात बसले, कसं उच्चारण वगैरे, की नंतर मग उभे राहायचो आम्ही उभं राहायचो. कॉम्पोजिशन्स किंवा बिझनेस मुवमेंट्स वगैरे नंतर ठरायचं. आता तेवढा वेळ नसतो. हे बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यामुळे मला असं वाटलं की परफॉर्मन्स करताना तुमचं उद्दिष्ट काय असतं की ती व्यक्तिरेखा इफेक्टिव्हली, प्रभावितपणे लोकांपर्यंत पोहोचवणं, नाटकातला आशय पोहोचवणं आणि प्रेक्षकांशी संवाद साधणं. तर हे संवाद, कम्युनिकेशन आणि प्रोजेक्शन आणि व्यक्तिरेखेचा शोध, आशयाचा शोध, हे परिणामकारक वाचिक अभिनयामुळेच शक्य होतं. त्याच्यामुळे मला खूप कौतुक वाटतं की आजचं सगळेच पहिल्यापासून शेवटपर्यंत मी आता डिक्लेअर होतीलच, पण त्यात मिळालं नाही म्हणून तुम्ही नाउमेद व्हायचं कारण नाही, कारण सगळेच खरोखरच दर्जा ऑलमोस्ट सारखा होता सगळ्यांचा. आणि त्यातून मला स्वतःला खूपच नवलाई वाटली. म्हणजे पार्श्वसंगीत, गायन आणि इफेक्ट्स जे तुम्ही सादर केले ते अफलातून होते. म्हणजे मला संपूर्ण म्हणजे हे असं काही करता येतं हे मी जे काही ह्याच्या आधी स्पर्धा नव्हती कधी बघितली. मी अभिवाचनाच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे, तर ते आपली शिस्तीत समोर स्क्रिप्ट धरून वाचायचे, अभिनय वाचायचे, चांगलं वाचायचे, चांगले मी रत्ना पाठक शहा आणि फारुख शेख आणि शवान आझमीसुद्धा मी बघितलेलं आहे. पण तोंडाने इफेक्ट्स द्यायचे हा प्रकार मी आज पहिल्यांदा बघितला आणि मी भयंकर इम्प्रेस झालो. तर सगळं मी टाईपरायटरचा आवाज असो, माहोल असो, सगळा तो ॲम्बियन्स क्रिएट करणं असो, या सगळ्यामध्ये खूप त्याला मी सगळेच ग्रेट होते. पण मला त्यातल्या जरा 2-3 आता पटकन आठवले म्हणून मी सांगतो. नॉट विदाउट माय डॉटरमधले अजानजींनी केलं ती जुईली, ते तो छोटा इफेक्ट होता त्या जुईली, तिचं नाव ते अजान ज्यांनी तिने ते ग्रेट होतं.
आणि नंतर मला वाटतं अनभिज्ञेमध्ये पार्थनी जो ते टेलिफोनवरचं त्या ते दुसऱ्या बाजूनी कोणतरी बोलतंय टेलिफोनवर याचा इफेक्ट देण्याचं पण हे सगळं चांगलं होतं. मी त्या टंकलेखिका काय किंवा सगळं तुम्ही त्या शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये त्यांनी ते मानाचा मुजरामध्ये सुद्धा ते वेगवेगळ्या लोकेशनवरचे जे आवाज दिले ते ग्रेट होते सगळे. त्याच्यामुळे मला हे या सगळ्या त्याच्यामध्ये मला म्हणजे मनापासून दाद द्यावीशी वाटते की मी हा प्रकार कधी मी स्वतः हे केलं नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो. याच्यावर असं भाषेचं सामर्थ्य, शब्दावरचा कमांड हा असाच ठेवा. त्याच्यामुळे परफॉर्मन्स खूप एलिव्हेट व्हायला, परफॉर्मन्स खूप वाढायला, परिणामकारक व्हायला उपयोगी होईल. ह्याचं वाचिक अभिनयाचं, भाषेचा शोध, भाषेवरचं कमांड, सामर्थ्य हे असंच याला महत्त्व द्यायला हवं हे तुम्हाला कळायला हवं. मी तुमचे सगळ्यांचे आणि मुख्य म्हणजे मी संयोजकांचे आभार मानतो की आम्हाला आज खूप काही चांगलं ऐकायला, मला आणि सुहास जोशीला खूप काही चांगलं ऐकायला आणि खूप अनुभवायला मिळालं. त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आता मी आपले दुसरे परीक्षक माननीय श्री सुहास जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, बरंचसं दिलीप बोलूनच गेला आहे, कारण आम्ही आतमध्ये याच गप्पा मारत होतो आत्ता. त्याच्यामुळे तुमच्या स्पर्धांच्याबद्दल आम्हाला जे काही दोघांनाही खूप खूप आवडलं आहे ते त्यांनी सगळं सांगितलेलंच आहे. खरोखरच आजची स्पर्धा हा माझ्या आयुष्यातला एक अत्यंत अवर्णनीय प्रसंग होता असं मला वाटतं आहे. पुण्यातल्या पुरुषोत्तम करंडकमध्ये काम करायला सुरुवात झाल्यापासून जर पाहिलं तर मला वाटतं मला आता जवळजवळ 50 वर्ष मी थिएटरवर काम करते आहे. जवळजवळ. पण आजच्या वाचिक अभिनयामधनं जे काही मिळालं ते खरोखरच अवर्णनीय आहे. मी हा अनुभव कधीही याच्या आधी घेतलेला नव्हता. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. हा मला एक अत्यंत नवा अनुभव तुम्ही दिल्याबद्दल. ही स्पर्धा घेणाऱ्यांचं तर कौतुक किती करावं, माझ्याकडे शब्दच नाही आहेत त्याला. तुम्हा सगळ्यांनी जो काही अभिनय केलात, आत्ता दिलीपने सांगितलं तुम्हाला की वाचिक अभिनयावर पूर्वी किती लक्ष दिलं जायचं. त्याच्या बाबतीत मला एक बारीकशी गोष्ट सांगावीशी वाटते की पूर्वी असे आधी सगळेजण गोल बसून आम्ही सगळेजण आधी नाटक वाचत असू. वाचायचं वाचायचं वाचायचं, शब्द तोंडात बसले पाहिजेत, शब्द तोंडात बसले पाहिजेत. पण त्यावेळेला एक थोडीशी चुकीची पद्धत अशी होती, आज मला ती चुकीची नक्की वाटते, की दिग्दर्शक तुम्हाला वाक्य कसं बोलायचं हे शिकवायचा. वन माइंडेड डिरेक्शन ही पद्धत आता संपली. ते तुम्ही मला आज दाखवून दिलं आणि त्याचा मला अतिशय आनंद आहे. तुम्ही लोक वाचताना त्याच्यातनं दिसत होतं की तुम्ही प्रत्येकाने त्या भूमिकेचा, ती भूमिका कशी बोलेल, कशी वागेल, जरी फक्त शब्दातनं दाखवायचं होतं तरी त्या शब्दामागे सगळ्या तुमच्या हालचालीचा माहोल उभा होता, असं तुमच्या नुसत्या वाचिक अभिनयातनं आम्हाला दिसत होतं. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या कलाकारांचं, सगळ्या दिग्दर्शकांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही एक अप्रतिम अनुभव आज दिलेला आहेत. या स्पर्धा अशाच खूप खूप वाढू देत. यंदा म्हणे काही 36 एंट्रीज आल्या होत्या, त्या 36,000 होईपर्यंत स्पर्धा वाढू देत असे माझं नक्कीच इच्छा आहे. आणि एक आई म्हणून म्हणा, आजी म्हणून म्हणा, एक प्रेमळ सूचना तुम्हाला सगळ्यांना की भूमिका करताना तुम्ही ज्या वेळेला अमुक एक भूमिका म्हणून आपण केली आणि आज त्याच्यावर तुम्हाला समजा प्राईज मिळालं, त्याच्यावर खुश होऊन जाऊ नका. स्वतःवर खुश होणारा मनुष्य तिथे संपून जातो. नेहमी नवीन शोधायच्या मागे लागा. आज मी ही एक भूमिका केली आहे तर उद्या मला दुसऱ्या प्रकारची भूमिका कशी करता येईल
याचा सतत अभ्यास करा. या अभ्यासात कधी कमी पडू नका, म्हणजे मग तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात आपण काहीतरी मिळवल्याचा जो आनंद असतो तो नक्की मिळेल. आणि आयुष्यभर नवीन शिकत राहायचं असतं, ही शिकवण कधी विसरू नका. आपण कधीही बनचुके होऊ नका. आज तुमच्या स्पीचमधनं मला एक आणखीन गोष्ट जाणवली, फार इथे मला सांगावीशी वाटते आणि वयाचा अधिकार घेऊन मी सांगते की आज इतकं स्वच्छ बोलणं, इतका स्वच्छ अभिनय, वाचिक अभिनय प्रोफेशनल नाटकात सुद्धा बघायला मिळत नाही. किंबहुना एक प्रोफेशनल आपल्या अभिनयांमध्ये, म्हणजे दिलीप त्याच्यात बसत नाही, मीही बसत नाही, म्हणून आज इथे बोलायचं मी धैर्य करते की एखादी भूमिका गाजली की त्याच पद्धतीची भूमिका करणं किंवा त्याला ती भूमिका तशी करायला लावणं, हा आपल्याकडचा एक अत्यंत घाणेरडा ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये माणसं अडकतात. उद्या तुमच्यापैकी याच्यातले निदान 10% माणसं तरी जर कलाकार होणार असाल तर या ट्रेंडमध्ये कधी अडकू नका. सतत नवा विचार करा, सतत नव्या भूमिकांच्या मागे लागा, नवीन पद्धतीच्या नाटकांमध्ये काम करा, असा माझा एक अत्यंत प्रेमाचा सल्ला आहे तुम्हाला. मला व्यासपीठावरून फार काही बोलता येत नाही, पण खूप खूप प्रेम वाटतंय तुम्हा सगळ्यांबरोबर. आणि खरं सांगायचं तर तुमच्या तिथे बसून तुमच्याबरोबर उंडारं असं वाटतंय. कारण या निमित्ताने परत कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं. पण परीक्षक म्हणून मला एक जो तुम्ही प्रौढ अनुभव दिलात त्याच्याबद्दल पुन्हा तुमचे अत्यंत मनापासून आभार. आणि संयोजकांचे आभार, आम्हाला इथे बोलवून आम्हाला ही बघण्याची संधी दिलीत त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. रिझल्ट मी सांगते, दिलीप तुम्हाला सगळ्यांना बक्षिसं देईल. तर ही आधीच्या स्पर्धांमधली ही बक्षिसं आहेत. हितेश पोरजे उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, दाढीवाला SCOE. दुसरं पारितोषिक आहे नितीश घारे उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, श्री सावंत MMCOE. यानंतरचं पारितोषिक आहे अमृता गारगे उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, केतकी मॉडर्न गणेश खिंड. याच्यानंतरचं पारितोषिक आहे अमृता देशमुख उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, भिंत, पुणे युनिव्हर्सिटी, जर्नलिझम डिपार्टमेंट. यानंतर ओंकार भस्मे उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, काळोख गर्भ, गरवारे, आबासाहेब गरवारे. यानंतर श्रुती यात्रे उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, मावशीबाई बॅरिस्टर. गरवारे कॉमर्स. यानंतरचं पारितोषिक आहे अमोघ भोगले उत्तेजनार्थ वाचिक अभिनय, छक्का, पलाड.
AISSMSCOE म्हणजे काय मला माहिती नाही. सिम्बॉयसिस करंडक स्पर्धा जशी जाहीर झाली तसं सिम्बॉयसिस महाविद्यालयामधील आमचे प्राचार्य सिम्बॉयसिस करंडक स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे डॉक्टर लिमये सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी अतिशय मेहनतीने ही यशस्वीपणे स्पर्धा पार पाडली. तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. याबरोबरच महाविद्यालयातील कचेरीमधील रजिस्ट्रार सौ गंधाली परुळेकर मॅडम आणि कुठल्याही तांत्रिक अडचणी पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असलेले चिवे काका यांचा सत्कार करण्याची मी माननीय डॉक्टर ऋषिकेश सोमण सर यांना विनंती करते. यानंतर आपण आजचा निर्णय बघणार आहोत. उत्तेजनार्थ अभिनयासाठी वाचिक अभिनयासाठी पहिलं पारितोषिक आहे स्नेहांकिता मोकळ, शोध MIT अभियांत्रिकी महाविद्यालय. उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक आहे आदित्य लेले, उत्तरदायित्व विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अनिश साने, मानाचा मुजरा, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय. आणि दिग्दर्शनाक द्वितीय पारितोषिक आहे दिशा पाटील, शोध MIT अभियांत्रिकी महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय स्त्रियांमध्ये पहिलं पारितोषिक आहे अंकिता गणपुले, नॉट विदाउट माय डॉटर, सर परशुराम भाऊ महाविद्यालय. दुसरं पारितोषिक आहे ऐश्वर्या जाधव, शोध MIT अभियांत्रिकी महाविद्यालय.
वाचिक अभिनय पुरुषांमध्ये दुसरं पारितोषिक आहे समीर कुलकर्णी. काय डेंजर वारा सुटलाय. फर्ग्युसन महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय पुरुषांमध्ये पहिला बक्षीस आहे सुमित कांबळी. थँक्यू मिस्टर गुलाड. सर परशुराम भाऊ महाविद्यालय. हे पारितोषिक माझ्यासाठी नाही, माझ्या दिग्दर्शकासाठी आहे. त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे मला आज हे पारितोषिक मिळालं. मी इतका घाणेरडा वाचक आहे हे त्यालाच माहिती असेल, पण त्याची मेहनत आहे. हे पारितोषिक तुझ्यासाठी आहे क्षितिश, तुझ्यासाठी. यानंतर सांघिक पारितोषिक. तृतीय सांघिक अनभिज्ञ BMCC. द्वितीय सांघिक शोध MIT अभियांत्रिकी महाविद्यालय. आणि आता शेवटचं महत्त्वाचं पारितोषिक. प्रथम सांघिक नॉट विदाउट माय डॉटर. सर परशुराम भाऊ कॉलेज.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.